आजी स्टार्टेड फ्रॉम लिव्हिंग इन अ पत्र्याची खोली. ओके. आणि तिथून तिने 3 मुलांना डॉक्टर, इंजिनियर आणि कमांडर वाव असं बनवलं. आयुष्यात हवा होता एक माझ्या स्वतःसाठी एक दिवस. मंडळी, हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा मी आलोय, तुमचा द वन, तुमचा दी ओनली आशिष जोशी. पुन्हा एकदा आपण एक स्पेशल गप्पा मारणार आहोत. आज आपल्या बरोबर अजून एक स्पेशल गेस्ट आहे. तिचं नाव आहे प्रियदर्शनी इंदलकर. हाय. खरं तर तिचं नाव आहे प्रियदर्शिनी. बरं, इंस्टाग्राम वरती सुद्धा ती लोकांना ओरडून ओरडून सांगत असते. तिचं इन्स्टा हँडलच आहे शिनी. प्रिया. तू खूप कमाल कलाकार आहेस. तू उत्तम अभिनेत्री आहेसच. म्हणजे तू महाराष्ट्रालाच काय, तू जगभराला हसवतेस. खूप उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट आहेस. थँक्यू. आणि मध्यंतरी तुझी एक रील पण मी पाहिली होती, ज्याच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवला की तू हरमायनी ग्रेंजर, एमा वॉटसनचा तू आवाज दिला होतास. तो खूप हुबेहूब दिला होतास, ओरिजिनल मध्ये नसलं. हो. ज्याची इट वॉज जस्ट अ फॅन डब. ते काही ऑफिशियल डब नव्हतं, बट येस, आय गॉट करेक्ट. आणि त्याच्यानंतर तू भरतनाट्यम शिकलीयस, प्रॉपर ट्रेन डान्सर आहे. विशारद आहे. करेक्ट. कसं मॅनेज केलं? माझ्या आईने मला सगळ्या क्लासेसला टाकलं. आणि सिन्स द एज ऑफ 9 वर्षांची असल्यापासून एक क्लासेस माझ्या किंवा 2री 3री मध्ये असताना मी भरतनाट्यमच्या क्लासला जायचं. म्हणजे आईची खूप हौस होती माझ्या की मी असं कुठेतरी या इंडस्ट्रीमध्ये यावं आणि फेमस होणं, किंवा इंडस्ट्रीमधली 4 लोक मला ओळखणं. तर ह्या गोष्टीकडे कुठेतरी तिचा कल होता. शी गॉट मी हिअर आफ्टर दी ऑडिशन ऑफ अफलातून. म्हणजे ऑडिशन झाल्यानंतर आई मला घेऊन यायची, आम्ही शूट करायचो, परत जायचो. हो, प्रत्येक आय गेस तुझ्या परफॉर्मन्सला होत्याच त्या. हो. म्हणजे ऑफकोर्स अशा पद्धतीच्या कॉम्पिटिशन्स मध्ये पालकांचा सपोर्ट आणि त्यांचा सहभाग खूप असतो, खूप मोलाचा असतो. म्हणजे आपण सिंगिंग शोज बघतो, डान्सिंग शोज बघतो वगैरे, तर अख्ख्या भारतभरातनं पालक त्यांच्या मुलांना घेऊन येतात आणि टीव्हीवरती आपला मुलगा मुलगी दिसणार या एक्साइटमेंट मध्ये ते सगळं करत असतात. सो ते आई वडिलांनी दोघांनी केलं. आई जास्त त्याच्यामध्ये हे होती. मग नंतर मला असं की ओके 10वी आहे वगैरे, थांबूया. आणि देन आय लेटर कंटिन्यूड ऑन माय ओन आफ्टर 12th. इंजिनिअरिंग करता करता मग मी परत एकदा बालनाट्यांपासनं एकांकिका, सगळ्या स्पर्धा पुण्यातल्या, सगळे करंडक, असं करत करत प्रायोगिक थिएटर पुण्यातलं, असं सगळं करत 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 मी पोहोचले मुंबईच्या व्यावसायिकतेकडे. बालनाट्यापासून? हो, बालनाट्यात मी 7वी पासून मी काम करायचे बालनाट्यात. ते 12वी पर्यंत. 12वीला मी म्हणले की ओके, आता माझं वयच नाही एवढं लहान दिसण्याचं, त्यामुळे हे शेवटचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बालनाट्य थांबली. आणि त्याच्यानंतर मग तू म्हणजे एकांकिका, कॉलेज एकांकिकांकडे वळले. करेक्ट. मग त्याच्यानंतरचा जो माझ्यातला झालेला बदल आहे वगैरे, तो सगळं माझ्या वडिलांकडनं आलेला आहे. माय फादर हॅज अ रिअली गुड सेन्स ऑफ ह्युमर. अच्छा. वेन ही इज इन द रूम तर सगळे हसतात. ओके. त्यांच्याकडे ते आहे काहीतरी. सो ते एव्हिडेंटली माझ्यात आलंय. त्याच्यानंतरची जी मी काही ग्रो झाले, तर त्याचं कुठेतरी क्रेडिट तो माझा सगळा ॲटिट्यूड अबाउट नवीन गोष्टी शिकणं, किंवा नाही आपण नाटक करू वगैरे, अशी ती एक कॉलेजमध्ये एक हे असते, एक खुमखुमी असते, एक ही सगळी ऊर्जा आणि हे सगळं टॅलेंट हे माझ्या वडिलांकडनं आलं. त्यामुळे आय एम लाईक करेक्ट मिक्सचर. आणि एक्झॅक्टली. आणि तू ऍक्च्युली ते मिक्सचर खूप चांगल्या पद्धतीने तुझ्या प्रोजेक्ट मधनं सुद्धा दाखवतेस. खरं म्हणजे आता तू हास्य जत्रेने तू सगळ्यांना हसवतेस वगैरे, ते तर आहेच, पण त्याचबरोबर तू प्रोजेक्ट असे पण करतेस जे सिरियस पण आहेत, किंवा ज्याच्यामध्ये म्हणजे ती आर्टिस्टिक साईड सुद्धा आहे. ते नुसतं तू कॉमेडीकडे नाही गेलीस. तू हा बॅलन्स कसा साधतेस? आय वॉन्टेड टू डू डिफरंट थिंग्स. मला नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींनी आकर्षित केलंय. म्हणजे मला हे पण करायचं, हे पण करायचं, हे पण करायचं, हे पण करायचंय, असं माझ्या स्वभावातच ते आहे. त्यामुळे मी सगळीकडे धावली आहे. आणि थँकफुली टचवूड की इंडस्ट्रीमधल्या लोकांनी, आपल्या मराठीमधल्या लोकांनी माझ्यासाठी त्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी माझ्यावरती तशा रोल्ससाठी विश्वास टाकला. सो
हे माझं जितकं श्रेय तू मला आता देऊ पाहतोयस त्यातलं निम्म श्रेय खरं तर त्या लोकांना आहे, त्या प्रोडक्शन हाऊसेसना आहे, त्या डिरेक्टर्सना आहे ज्यांनी मला त्या भूमिकेत बघितलं. बरोबर. व्हॉइस ओव्हर कसं मिळालं, काय घडलं आणि तू कशी काय गेलीस त्याच्यामध्ये? सो बेसिकली मी आणि माझा भाऊ वरुण, माझा चुलत भाऊ, सो आम्ही सगळे ते कार्टून्स बघताना त्यांचे आवाज कॉपी करायचो. तर तिकडनं गमतीत आणि भातुकलीच्या खेळासारखं फॅन डबिंग आम्ही सुरू केलं की बार्बीच्या फिल्म्स आम्ही बघायचो आणि त्याची गाणी हिंदीतनं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ती घरामध्ये गायची. बर. हा, मग इव्हेंच्युअली त्याच्यामध्ये घरच्यांना दिसलं की अरे हे बरंच काही करतायत. मग ते गॉट असं माईक, मग आम्ही चाळणी घेऊन डब करायचो किंवा एक कापड घेऊन करायचं किंवा मग दरवाजाच्या बाहेर हळू गप्पा मारा आम्ही त्यात डबिंग करतोय वगैरे हे सगळं आरडाओरडा करून आम्ही अशी काहीतरी गाणी रेकॉर्ड करायचो किंवा ती ट्रान्सलेट करून आम्ही ती गायचो. प्लीज तुला आठवतंय आता कोणतं एखादं गाणं किंवा असं काही? हो, कारण हा म्हणजे हे खरंच ऐकायला आवडेल मला. आयुष्यात हवा होता एक माझ्या स्वतःसाठी एक दिवस, काहीच न करण्याची इच्छा आणि काम करण्याची ऊर्जा, नको अभ्यास नको दावत नको कोणते बोलावणे, ना 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 ना. ओके. हे सगळं आवडीपोटी केलेलं डब आहे. हे कुठलंच रिलीज झालेलं ऑफिशियल नाव असलेलं डब नाहीये. आता मी जे ऑफिशियली आय एम हिंदी व्हॉइस फॉर फ्यू कॅरेक्टर्स इन फ्यू कार्टून सिरीज त्याच्या एंड क्रेडिट्स मध्ये माझं ऑफिशियली नाव येतं आता. सो तशी ती सुरुवात झाली लहानपणी. आणि मग इंजिनिअरिंग नंतर आय सेड की मला आता हेच करायचंय, मला जॉब नाही करायचा. तेव्हा डबिंग वॉज समथिंग विच हेल्प मी सर्वाइव्ह. तर अशी सुरुवात झाली. मग मी साधारण 200 ईमेल्स पाठवले होते सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या स्टुडिओजना. त्यातल्या त्यात आत्ताची जी रील खूप फिरली माझी डबिंगची, तोच ब्रेक असावा माझा. मग आता आपण ऍक्टिंग करत असताना, म्हणजे तू ऍक्टिंग करत असताना, कारण काय हास्य जत्रेमध्ये तू इतके कॅरेक्टर्स करतेस, बरं ते कॅरेक्टर्स करत असताना त्याच्यामध्ये त्या पद्धतीची एक व्हरायटी आणणं, हे तू काय बॅलन्स करतेस किंवा तुझा विचार काय असतो अशा कॅरेक्टर्सना अप्रोच करत असताना? सो बऱ्याचदा असं होतं की आम्ही एक काहीतरी कॅरेक्टर की हा जण मी हे करून बघते, काहीतरी हा आवाज लावते आणि वाचते, तर दुसऱ्या वकील असं म्हणणं करू बघ नॉर्मल कर असं पण झालंय. आणि कधी कधी होतं की तुमचा मेकअप आणि तुमचा लुक तुम्हाला वेगळं कॅरेक्टर देऊन जातो. आणि तिथे बाकीचे पण जे आहेत ते खूप इनपुट्स देणारी माणसं, की बऱ्याचदा आमच्यामध्ये डिस्कशन होतं, आम्ही सगळे जेवताना वगैरे, कळत नाही यार काय करू, एक काम कर ना तू हे करून बघ ना किंवा असं काहीतरी करून बघ वगैरे, असं आमच्यात पण चर्चा होतात. पण अशा टीम मध्ये काम करत असताना यू आर प्रिटी कम्फर्टेबल, पण मग तू बऱ्यापैकी बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा करतेस, त्यावेळेला सुद्धा तितकीच कम्फर्टेबल असतेस का? तू तुझा कम्फर्ट झोन बनवतेस का? ऑफकोर्स मी अशा वातावरणांमध्ये काम केलंय आणि मी त्याच्यातनं गेली आहे आणि त्याच्यातनं दी ओनली थिंग आय हॅव लर्न्ड इज यू आर देअर फॉर युअर वर्क. सो मला असं वाटतं की त्याच्यामुळे त्याला टॅकल करण्यासाठी पण आपण तेवढं सक्षम बनवलं पाहिजे स्वतःला. तिथे जर तुम्ही रडरड केलीत तर यू आर चुझिंग टू बॅक आउट. इफ यू वॉन्ट टू गो फॉरवर्ड तुम्हाला टॅकल कराव्याच लागणार आहेत गोष्टी. एकतर त्यांना फेवरेबल करून घ्या तुमच्या बाजूने किंवा तुम्ही तुमचं काम करून निघा. काही कोणाला बदलायला जाण्याची गरज नाही. बाय द वे नवरात्र आहे, तर नवरात्रीशी रिलेटेड ना काही एक 2-3 प्रश्न विचारायचे आहेत खरं तर तुला. सर्वात पहिला प्रश्न ऍक्च्युली असा आहे की तू दांडिया खेळायला जातेस का? जायचंय, आता नाही जात. 9 दिवसांचे 9 रंग. हा, ओके. पिवळा, निळा, हिरवा, पांढरा, राखाडी, काळा असतो माहिती, केशरी, जांभळा, मोरपंखी, अजून एक काळा नसतो. पांढरा झाला. शियार एक रंग गुलाबी. राईट, करेक्ट. एक अशी स्त्री जिला तू खूप आयडलाइज करतेस किंवा तुझ्यासाठी दॅट इज द गॉडेस किंवा तुला तिच्यासारखं तुला व्हायचंय. आयडियलाइज करते अशी स्त्री म्हणजे माझी आजी. सो आजी स्टार्टेड फ्रॉम लिव्हिंग इन अ पत्र्याची खोली. ओके. आणि तिथून तिने 3 मुलांना
डॉक्टर, इंजिनियर आणि कमांडर वाव. असं बनवलं. पुण्यामध्ये प्लॉट घेऊन बंगला बांधला, त्यांची लग्न केली, त्यांची शिक्षण पूर्ण झाली आणि नाव ते दोघंही त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांच्या स्वतःच्या पेन्शनवरती आनंदाने जगू शकतात. ते कोणावरही डिपेंडेंट नाही आहेत. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये आजीने एकटीने मॅक्सिमम संसार केलाय. कारण की आजोबा बॉर्डरवरच होते. ते रिटायर होऊन आले तेव्हा ऑलरेडी मुलं मोठी झालेली. शी फेस्ड मेनी चॅलेंजेस. पैशांपासून, एकटी स्त्री राहतीये या घरात तिच्या 2 मुलांना घेऊन. तर शी वॉज द वुमन ऑफ द हाऊस. शी इन्स्पायर्स मी अ लॉट. त्यामुळे मला तिची जी जिद्द होती आयुष्यभरासाठी ती मला फार इन्स्पायर करते. ही गोष्ट ऐकून मला वाटलं म्हणून आजी नमस्कार आहे, खरंच कमाल. त्यामुळे मी जेव्हा मुंबईत येऊन स्वतःचं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या वडिलांच्या समोर ऑलरेडी आजीचं उदाहरण होतं. सो ही वॉज लेस स्केअर्ड. आय हॅड हर जीन्स. वा वा. तिचा खूपच छान आवाज आहे खरं तर. आणि जे तिचे खूप चांगले मित्र आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की तिला ती युकुलेले घेऊन गायला वगैरे आणि असं सगळं करायला आवडतं. आणि आय गेस बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. सो तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. ओके. धिस इज मौकल्य ब्रँड आणि ह्यांचं एक गिफ्ट हॅम्पर आहे तुझ्यासाठी. थँक्यू. आता ऑफकोर्स काढून बघू शकतेस. मला प्लीज प्रतिक्रिया सांग तुझी कशी आहे. ओ वा, हे क्यूट स्क्रंचीज आहे त्याच्यामध्ये. आणि हा एक ड्रेस आहे, नाही टॉप आहे. वाव, खूप गोड. वाव, थँक्यू मौकल्य. दिस इज इंटरेस्टिंग जस्ट लाईक युअर नेम. खरंच थँक्यू. मजा आली गप्पा मारून. अँड बेस्ट ऑफ लक अगेन. ओके. आणि मंडळी थँक्यू व्हेरी मच. हॅपी नवरात्र.